हॅलो. पत्रकार बोलता का तुम्ही? हो बोलतो मी. आपण कोण बोलता? बोलतो. कुठून बोलता? अंधोरीहून बोलतो मी. बरं बोला. 3 मार्चला माझ्या मुलीसोबत घटना घडली आहे. बरं किती वर्षाची आहे आता मुलगी? 9 वर्षाची आहे. अतिप्रसंगाची घटना घडलेली आहे. बर बर ती मला तुम्हाला सांगायची आहे. बर तुम्ही इथे आमच्या घरी येता का? ठीक आहे ठीक आहे. आणि येतो. गावातले लोक ह्या गोष्टीसाठी दबाव टाकत आहेत. राजकीय लोक. तुमच्यावरती हा. काय म्हणून दबाव टाकत आहेत? पैसे घ्या, मिटून घ्या, कशाला बर केस करता. बर बर पोलीस लोक आमच्यावर निष्काळजीपणा करायलेत. बर बर हा. मग तक्रार तुम्ही दिली का पोलीस स्टेशनला? हो, किनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आम्ही. बरं. कोण आहेत फिर्यादी? तुम्ही स्वतः आहेत का कोण आहे? स्वतः मी मुलीचा वडील बोलतो. बरं बरं मुलीची आई पण आहे. बरं. फिर्यादी कोण आहे? तुम्ही दिलात का आईने दिली? फिर्यादी आम्ही दोघांनी मिळून दिली. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. येतो तुमच्याकडे. हो तुम्ही घरीच आहेत का आता सध्या? हो, घरीच आहे. ठीक आहे येतो. मित्रांनो, आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातल्या अंधोरी या गावामध्ये. 3 मार्च 2026 रोजी अशी एक घटना घडलेली आहे. अल्पवयीन मुलगी जिचं नाव आणि 9 वर्षाच्या या 65 वर्षाच्या एका हैवानाने गाईच्या गोठ्यामध्ये नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिच्यासोबत विनयभंग केल्याची घटना 3 मार्च रोजी घडली आहे. त्या घटनेची दखल कोणी घेतली, कशा पद्धतीने ती घटना तिच्या आईवडिलांना समजली, हे सगळे जाणून घेण्यासाठी मी या घरी आलो आहे. तुम्ही बघू शकता, हेच ते तिचं घर आहे. आणि आतमध्ये जाऊन मी तिच्या आईवडिलांनी ज्याप्रमाणे मला फोनद्वारे माहिती दिली, नेमकी काय त्यांच्यासोबत आपबीती झालेली आहे, कसा प्रसंग घडला हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तिच्या घरचे सगळे कुटुंबीय नातेवाईक याच ठिकाणी बसलेले आहेत. नेमका सोबत काय प्रसंग घडलाय? 9 वर्षाची चिमुकली देवदर्शनासाठी जाते, देवाच्या पाया पडण्यासाठी मंदिरात जाते आणि ती लवकर घरी परतत नाही म्हणून तिची आई तिला शोधत जाते. परंतु एका वेगळ्याच अवस्थेमध्ये तिला आढळून येते. नेमकं काय घडलं सोबत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुम्ही वडील आहेत का? बरं. तुम्ही कोण आहेत? चुलती. बरं. आई कोण? तुम्ही आहेत का? बरं. काय झालं होतं नेमकं? काय सांगून गेली होती बाहेर? मंदिराकडे गेली होती, मारुती मंदिराकडे गेली होती. तिथून परत येताना तिला एका हिने हे केले, लिंबाजी येलणारे त्यांनी घरी बोलवले होते जनावराच्या गोट्यामध्ये. तिथं बोलवून तिला हे केले, दबाव टाकले, मांडीवर घेतले. मग तिथून तिनं परत तिथंच राहिली. दुसरे 2 मुलं सोबत होते आमचे चुलत देराचे, सुशील आणि स्वराज. मग त्यांनी हे केले, एक तिथंच थांबले स्वराज. सुशील घराकडे आले आमच्या मोठ्या मुलीला बोलवाय. आमची मोठी मुलगी गेली तिला आणायला. मग तिच्यासोबत तिनं आली, तिला सोड ना गेली. तिला म्हणाल ते बा, तिने म्हणाल ते सोडा, मम्मी रागावती, जाऊ द्या मला घराकडं. तर त्यांनी म्हणाल ते तू पुन्हा नंतर येतेस का? लेकरू घाबरून म्हणलं हो मी नंतर येते तुमच्याकडे उद्या. म्हणून तसंच म्हणून लेकरू घराकडे आले. घराकडे येऊन लेकरू इथे रड लागले. त्या मोठ्या मुलीला सांगितले, दीदी मला असं झाले. तिनं तिच्या पप्पाला सांगितले. आम्ही जनावराकडे पाणी पाजवण्यासाठी खाली गेलो होतात. आमच्या सासूबाई देर मालक होते घरी, त्यांना सगळ्याला सांगितले. सगळ्याला सांगून आमच्या सासूबाईने आमच्या मोठ्या पुतण्याला बोलवले. त्याला बोलवून हे केले, सगळ्या पोरायला बोलवून तिथं गेलात आम्ही. तिथं जाऊन तिथून नंतर पुन्हा त्यांना दबाव टाकून पोलीस गाडीला फोन केला. पोलीस गाडी आली. पोलीस गाडी घेऊन त्यांना घेऊन गेली. त्यांची गाडी पुढे, आमची गाडी मागे. आम्ही नंतर तर किनगावच्या पोलीस स्टँडला गेलात. एवढं घडलंय. किती वाजताची आहे घटना? 11 वाजता सकाळी 11ची. तुम्हाला कसं समजलं की असा प्रसंग याच्यावरती करण्यात आलाय म्हणून? कोणी सांगितलं तुम्हाला? आमचा हे चुलत देराचा मुलगा होता, त्याने येऊन सांगितले घरी असं झालंय काकू म्हणून. मग ते आमच्या मुलीला, मग तिला घेऊन गेला त्यानं. किती दूर आहे इथून मंदिर? किती दूर आहे? 1000 मीटर किती येते? बरं थोड्याच अंतरावर आहे. बरं. तुम्ही कोण आहेत? काय सांगायचं आहे तुम्हाला? मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस आम्ही तिथं सगळेजण गेलतो. म्हणजे माझ्या घरचे, माझे मालक, दीर, जाऊ, माझे 2 मुलं, माझी पुतणी मोठी. माझं असं म्हणणं आहे की ही घटना घडल्यावर आम्ही ज्यावेळेस कंप्लेंट करायला गेलो त्यावेळेस सुद्धा आम्हाला राजकीय नेत्याने दबाव आणला. हा दबाव कशासाठी आणला
काय नाही, हे मला विचारायचे. काय म्हणून दबाव आणला? तुम्ही पैसे घ्या आणि ही केस मिटवून घ्या. पण सर मला सांगा, ह्या लहान मुलींची केस मिटवता येते का? जर काही करता, जर मुलीला जर काही झालं असतं तर आज आम्ही काय करायचं होतं? आम्हाला ती सापडली असती का? नाही ना. मग तेच विचारायचंय मला पण. तुम्हाला काय सांगायचं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की मला न्याय मिळवून द्यावा. जो काही न्याय माझ्या मुलीवर घडलेला आहे त्या न्याय मिळवून द्यावा आणि त्या आरोपीला शिक्षा करावी. काय नाव आहे त्या व्यक्तीचं? लिंबाजी रामराव येलनारी. बर, मी वडिलांसोबत थोडंसं सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. किती वर्षाचा आहे तो इसम? तो 60-65 वर्षाचा आहे. बर, मग तुमचं आणि त्यांचं बोलणं होतं? बोलणं होतं पण तेवढं फार असं संबंध म्हणजे काय असं काही पाठीमागच्या भांडणाची काही कुरापत काढून मुद्दाम जाणीवपूर्वक बदनामी करावा म्हणून असं काही करण्यात आले का, असं वाटते मला? नाही काहीच नाही. बर, पण ते आत्ता हे असा प्रसंग घडल्यामुळं मी त्यांच्यावर केस केल्यामुळं ते आता लोकांपाशी अशी माझी बदनामी करतात की मी त्यांना पैसे मागायला गेलो होतो आणि त्यांनी पैसे मी दिले नाहीत म्हणून त्यांनी माझ्यावर असं माझीच बदनामी करतात. बर. आता ही घटना घडल्याबरोबर तुम्ही कुठे गेलात? ही घटना घडल्याबरोबर मी अगोदर पोलीस पाटलाला फोन लावला. पोलीस पाटील त्याच ठिकाणी आले. त्यांनी मुलीचा जबाब घेतला. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट हे केस करायचं केली. कुठे? किनगाव पोलीस स्टेशनला. किनगाव पोलीस स्टेशनला गेल्यास तिथून आम्हाला अंधुरीला पोलीस चौकी आहे इथं, तुम्ही सांगितलं नाही का? तिथल्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही? सहकार्य केलं. पोलीस पाटलांनी फोन लावला, गाडी आली, त्या आरोपीला घेऊन गेली. नंतर आम्ही दुसऱ्या गाडीत जाऊन तिथे केस केली. 112ला फोन केला अगोदर आम्ही. बर, त्या घटनास्थळाहून तिथून लगेच पोलीस गाडी त्यांनी पाठवली, आली आणि त्याला घेऊन गेले. बघू शकता तुम्ही, हे मुलीचे वडील आहेत. दिव्यांग आहेत खऱ्या अर्थानं. ते एका हाताने अपंग दिसतात मला. मात्र त्यांच्या चिमुकल्या बाळासोबत असा प्रसंग घडल्यामुळे आज त्यांच्या कुटुंबावर मोठी ही घटना जी घडली आहे, अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना अंधुरी गावामध्ये घडलेली आहे. बरं, आता पुढे यांची काय मागणी आहे काय नाही हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मागणी काय करायचं आहे, नेमकं काय झालं पाहिजे? शासनाने त्या नराधमाला जी शिक्षा करेल ती मान्य आहे, पण कंप्लीट तर फाशीचीच शिक्षा करावी. कारण पुढे चलून असे लहान लेकरांसोबत घडू नये. जे माझ्या मुलीसोबत घडलंय ते दुसऱ्यांसोबत घडू नये, माझी एवढीच इच्छा आहे. त्यांचीच त्याच व्यक्तीची तिसरी केस आहे म्हणता? काय नेमकं माहीत आहे त्याबद्दल सांगा थोडक्यात. नाव आपल्याला नाव माहितीच नाही. म्हणतात त्याला पाणी चालू करायला लावलं आणि हा जे असेल ते असू दे, सांगा सांगा तुम्ही बिंदास सांगा. त्या बाई संग हानमार केली, दबाव टाकला तिला. दुसऱ्या बाईला तसंच केलं त्यानं. हा, त्याला मुले किती आहेत, मुली किती आहेत? एक मुलगा, 2 मुली. 2 मुली येतात त्याला आणि 1 मुलगा आहे. मुलगा काय झाला? मागे पण त्याच्यावरती कारवाई होती का? काल करण्यात आली होती केस? नाही, कुणीच केली नाही. दबाव म्हणतात घरीच दबून गेली त्यांची केस. आम्हीच केली. पैसे देऊ दबिली केस त्यानं. यापूर्वी देखील 65 वर्षीय येलनारे या नराधमाने 2 वेळा अशी घटना केली आहे, घडविली आहे. मात्र पैशाच्या जोरावरती तो सुटला आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे. 9 वर्षाच्या सोबत जो घडलेला प्रसंग आहे अत्यंत घृणास्पद, आणि जो कोणी ही बातमी बघेल त्याला किळसवान आणि त्याची पायाची आग मस्तकाला जाणार आहे. खऱ्या अर्थानं अशा नराधमांना वेळीच जर नाही ठेचण्यात आलं तर ही प्रवृत्ती पुन्हा पुन्हा डोके वर काढण्याची हिम्मत करते आणि वारंवार अशा घटना घडत असतात. मला सांगा, मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्हाला लगेच रिस्पॉन्स दिला, तुमची मदत केली का? तुम्हाला कशा पद्धतीने तिथे वागणूक देण्यात आली? सर, ही घटना सकाळी 11 वाजता झाली. तिथं विचारपूस सगळे केली आमच्या दिराने, आमच्या 2 मुलांनी जाऊन घटनास्थळावर. आम्ही फोन केला, आम्हाला रिस्पॉन्स दिला सर त्यांनी, पोलिसांनी. पण ज्या वेळेस आम्ही 2 वाजता पोलीस स्टेशनला गेलो
त्यावेळेस त्यांनी कंप्लेंट ताबडतोब त्यांनी लिहून घेतली नाही आमची. ती कंप्लेंट अशी टाळाटाळ केली की ती कंप्लेंट लिहून घ्यायला त्यांनी कंप्लीट 6 वाजवले. मग 2 वाजल्यापासून आम्ही 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच होतो. आत्ता ऑफलाईनमध्ये आपण बोलत असताना तुम्ही सांगत होतात की कोणतरी महिला होती, त्या लेकरांना असं करणार, ते काहीतरी तुमची कशाला बदनामी करून घेता असं काही म्हणत होतात. ते काय होता विषय? हां सर, तिथं ते किनगावची तंटामुक्त अध्यक्ष कोणतरी आली होती. तिने म्हणली की त्या डोपे सरांना म्हणली, डोपे सर आहेत तिथले इन्चार्जचे पोलीस, हां डोके किनगावचे जे इन्चार्ज आहेत, त्यांना म्हणू लागली की सर तुम्ही कशाला कंप्लेंट लिहून घेता, ही कंप्लेंट त्यांना मागं घ्यायला लावा, काहीतरी असं मधल्यामध्ये हे करा, मिटवा. पण आम्ही नाही मिटू दिलं. डोके सरांनी सुद्धा सांगितलं की मॅडम तुमचं जेवढं काम आहे तुम्ही तेवढंच करा, केस करायचं काम माझं आहे, मी केस करणार. त्यांनी सुद्धा सांगितलं की ही 3री शिकायत आहे त्यांची, त्याच्यामुळं मी ही आता माघार घेणार नाही, त्यांच्यावर कंप्लेंट बरोबर होणार. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. अशा गोष्टी घडल्यानंतर शक्यतो ह्याची वाच्यता होऊ नये असं आईवडिलांना आणि त्या मुलीच्या घरच्यांना वाटतं. परंतु तुम्ही एका पत्रकाराला, म्हणजे मला तुम्ही सांगितलं, हे कसं काय सुचलं की पत्रकाराला बोलवलं पाहिजे आणि ही गोष्ट लोकांसमोर आली पाहिजे, असं का वाटलं? सर आता ही चिमुरडी आहे 9 वर्षाची. माझ्या लेकरासोबत जे घडलं ते दुसऱ्यांसोबत घडू नये, दुसऱ्या लेकरांसोबत, एवढीच इच्छा होती. आपल्याला जो सहभाग द्यायचा आहे तो सगळे सर इथं द्यायले आहेत. पण न्याय मिळवण्यासाठी का होईना पण मला हे करायचं आहे. आम्ही किनगावमधून परत आलो, त्यांनी FIR लिहून घेतली आम्हाला आणि ते म्हणले की तुम्ही परत जावा, आता तुमचं झालं काम. मग FIR घेऊन मेडिकलसाठी त्यांनी म्हणले आमचे कॉन्स्टेबल तुमच्यासोबत येणार आहे. मग FIR करण्यासाठी कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे पाठवून दिलं. एका गाडीमध्ये मी आणि माझे मालक बसलोत आणि त्यांच्या गाडीमध्ये माझे दीर आणि माझी जाऊ आणि माझी जी छोटी मुलगी आहे ती बसली होती. मग त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये आणलं, अंधोरीच्या सरकारी दवाखान्यामध्ये. तिथं आणल्यानंतर त्यांनी मेडिकल करायचं होतं. मग मेडिकलसाठी त्यांनी 2 तास आम्हाला थांबवून घेतलं आणि मग मध्ये तिच्या आईला आणि पप्पाला बोलवल्यानंतर त्यांनी मध्ये मेडिकल करायचं हा विषय तर सोडूनच द्या, पण मेडिकलमध्ये नळ्या घालतेत, लहान लेकरांचे केस कापतेत, लहान लेकराच्या शरीरावरले सगळे केस काढतेत, डोक्याचे केस काढतेत, असं सगळं काही म्हणून भीती घातली. त्या दबावाखाली त्यांनी सह्या घ्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या दिराने आणि जावाने सही दिली नाही. त्यांनी एवढंच हुशारी केली की त्यांनी सही दिली नाही. मग परत ते घरी आल्यानंतर आम्ही जरा पोलिसांना फोर्स केला. त्यांनी पंचनामा करायचा म्हणून आम्हाला परत नेऊ लागले. पण आम्ही जे पोस्को कायद्याचं आहे त्याच्यामध्ये मेडिकल पोस्को कायद्यामध्ये ग्रामीण भागामध्ये होत नाही हे मला माहिती होतं. म्हणून आम्ही डोके सरांना तसं विचारलं तर ते म्हणले तसं काहीच नसतं मॅडम, तसं काही नसतं. म्हणल्यावर थोडंसं आमचं डोकं खवळलं. त्यामध्ये थोडेसे आमची तुम्ही झाली सरांसोबत. पण ज्या वेळेस आम्ही तुम्ही झाल्यानंतर थांबलोत, मग त्यावेळेस आम्ही सांगितले की सर आम्हाला मेडिकल करायचं नाही. मग ते म्हणू लागले मॅडम मेडिकल करून घ्या, आम्हाला पंचनामा करायचा आहे, आम्हाला उशीर व्हायला. त्यांना सांगितलं आम्ही पंचनामा करून देणार नाहीत, जोपर्यंत मुलीचं मेडिकल होत नाही तोपर्यंत आम्ही पंचनामा करून देणार नाहीत. मग ज्या वेळेस त्यांनी सरकारी दवाखान्यातल्या मॅडमनं असं त्यांना भीती घातली, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की इथं जर काही झालं नाही तर आम्ही पुढे तक्रार करू. मग त्या मॅडमनं दवाखान्यातल्या मॅडमनं सांगितल्यावर त्यांनी मग थोडासा रिस्पॉन्स दिला. त्यांनी ते आम्हाला लेटर दिलं. मग आम्ही लातूरला घेऊन गेलो. इथून 2 वाजता त्यांनी पाठवून दिलं मेडिकलसाठी, लातूरला मेडिकल करण्यासाठी आमच्या मुलीचं. मग 2 वाजता गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यांचं रीतसर जे कागदपत्र आहेत ते आम्हाला त्यांनी कॉन्स्टेबलला त्यांनी काढून दिले, पूर्ण रिस्पॉन्स दिला. पण ज्या वेळेस मेडिकल करायचं होतं, मेडिकल सगळं पूर्ण टेस्ट करायच्या होत्या, त्यावेळेस त्यांनी मेडिकलच्या पूर्ण टेस्ट करायला आम्हाला घेतलं पूर्ण. पण मेडिकल टेस्ट केल्यानंतर आम्हाला थोडंसं थांबवलं तिथं. आणि थांबवल्यानंतर मग जी कॉन्स्टेबल होती आमच्यासोबत ती म्हणली की
माझी ड्युटी आज संपली आहे, आता 12च्या नंतर मग दुसरी कॉन्स्टेबल येईल तुमच्याकडे. मग त्यांनी ती दुसरी कॉन्स्टेबल पाठवून दिली. पण असं झालं की जे ते मेडिकलचं ते पूर्ण जे रिपोर्ट आलेले होते, जे किनगाव पोलीस स्टेशनला सबमिट करायचे होते, ते कॉन्स्टेबल पशी दिले होते. मग तिने ते बेडवर ठेवली आणि लगेच निघून गेली. पण तिनं आम्हाला म्हणली पण नाही की मी चालले किंवा हे मेडिकलचं इथं सगळं आहे, किनगाव पोलीस स्टेशनला द्यायचं, माझी ड्युटी नाही, मी चालले, असं काहीच म्हणली नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही मग थोडंसं आम्हाला जरा असं वाटलं की निष्काळजीपणा करायलेत. म्हणून नंतर डबल मी फोन लावला किनगावच्या डोके सरांना. ते म्हणले मॅडम तुम्ही फक्त 10-15 मिनटं थांबा, आम्ही लगेच पाठवून देतो. पण अर्धा 1 तास ते आलेच नाहीत. नंतर मी फोन लावला, मग नंतर फोन लावल्यावर मग त्या आल्या. आम्हाला त्या ह्याच्यामध्ये असं वाटू लागलं की आता आमचं केसचं थोडंसं डिलाई पडणार किंवा रिपोर्ट चेंज होणार, ह्या भीतीमुळं मी त्यांना थोडासा दबाव आणला आणि फोन केला. पण त्यांनी 1 घंट्यानंतर मग कॉन्स्टेबलला पाठवून दिल्या. मग नंतर ते सगळे रिपोर्ट घेऊन आम्ही किनगाव पोलीस स्टेशनला हजर झालो. जो प्रसंग आमच्यासोबत घडलाय तो प्रसंग इतरांशी घडू नये अशी त्यांची ठाम प्रतिक्रिया आहे. मला सांगा, दररोज मंदिरात जात होती का? रोज जात होते सांच्या पारी 4 वाजता शाळा सुटल्यावर. सकाळी घटना घडल्या म्हणते ना हे तर? सकाळी गिऱ्हाण होतं त्या दिवशी, मंदिर बंद होतं, सांच्या पारून बंद राहणार होतं. सकाळी रंगपंचमी खेळून आंघोळ करून पुन्हा नंतर गेली 11 वाजता. 11ला गेली तिने मंदिरामध्ये तिथं. रोज 5 वाजता जाते, शाळा सुटली की जाते. त्या दिवशी गिऱ्हाण असल्यामुळं सकाळून गेली ती आणि शाळेला सुट्टी होती त्या दिवशी. रंगपंचमी खेळली, जेवण केलं, जेवण करून नंतर गेली तिनं. जो कोणी या घटनेतील दोषी 65 वर्षीय इसम आहे त्याला निश्चितच कठोर शासन झालं पाहिजे अशी या कुटुंबियांची रास्त मागणी आहे. आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित इसमाला कठोरातली कठोर शिक्षा होईल का हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.